अमोल कोल्हे हे भारतीय जनता पक्षाकडे गेल्याशिवाय लोकांनी दिलेल्या मॅन्डेटचा नेमका काय आदर होतो? तुम्हाला जर ऑफर आली तर काय? पक्ष का फोडावे लागतात? शेजारच्या घरात काय होतं हे मी डोकावून पाहायची आवश्यकता नाही. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. खासदार अमोल कोल्हे आपल्यासोबत आहे. दादा, लोकमतमध्ये आपलं स्वागत. खरं तर तुम्ही शरद पवार गटाचे खासदार आहात. मात्र नुकतीच जी राजकारणामध्ये फोडाफोडी झालेली आहे, म्हणजे ठाकरेंचे 6 खासदार जे आहेत ते फुटलेले आहेत. एकंदरीत या संपूर्ण राजकारणाला कशा पद्धतीने बघतात? तर नेमकी याची का गरज पडते याच्या जर कारणात आपण मूळ कारणामध्ये गेलो तर तुम्हाला त्यामधले अनेक प्रश्न असे सापडतील. कदाचित पावसाळी अधिवेशनामध्ये अशी चर्चा होते. ही चर्चा परिसीमन विधेयकाच्या संदर्भातली चर्चा आहे. ही चर्चा वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भातली चर्चा आहे. परंतु ज्या गोष्टी विश्वासात घेऊन होऊ शकतात त्यासाठी पक्ष का फोडावे लागतात हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीची गोष्ट घडते तेव्हा लोकांनी दिलेलं मॅन्डेट असतं. हे लोकांनी दिलेल्या मॅन्डेटचा नेमका काय आदर होतो हाही प्रश्न त्या निमित्तानं उत्पन्न होतो. खरं तर काल तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना इन्फ्रामॅन म्हटलात. तुम्हाला देखील प्रश्न विचारण्यात आला का तुम्हाला जर एखादी ऑफर आली तर जेव्हा जो तुम्ही प्रतिप्रश्न केला की नक्कीच तुमच्याकडे काही अशी ऑफर आहे, जर उद्याच्या दिवशी अशी काही परिस्थिती आली का तुम्हाला जर ऑफर आली तर काय? हे म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर काय अशा प्रश्नाचं उत्तर देणं आहे. त्यामुळे मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर देण्यात काही अर्थ नाहीये. महत्वाची गोष्ट जी आपण देवेंद्र फडणवीस साहेबांविषयी जो प्रश्न विचारला माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, मी कालही असं म्हणालो की दिल्लीच्या वर्तुळामध्ये जेव्हा चर्चा होते तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये इन्फ्रामॅन ही एक प्रतिमा येते. आणि मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची ही जर प्रतिमा असेल तर मग त्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही ओरिजिनल मार्गावरूनच करणं हे फार गरजेची गोष्ट आहे. कारण 2014 ते 19 ते मुख्यमंत्री असताना MRDCच्या माध्यमातून जे आरेखन आणि इतर गोष्टी झाल्या, या गोष्टी या त्यांच्या कार्यकाळात याची सुरुवात झाली. त्यांना या प्रकल्पाची पूर्ण माहिती आहे. या संपूर्ण भागातल्या नागरिकांची ही आग्रहाची मागणी आहे. आणि मग असं असल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीमध्ये पुढाकार घ्यावा आणि गोष्ट तडीस न्यावी अशी आमची अपेक्षा आहे. खरं तर दादा, एकंदरीत हे संपूर्ण जसं राजकारणाची सध्याची परिस्थिती आहे फोडाफोडीचं, म्हणजे नुकतेच सचिन अहिर देखील गेलेले आहेत. त्या दुसऱ्या बाजूला विजय थालापती जे आहे त्यांच्या पक्षातील जवळपास 6 आमदारांना पैशाची लोभ देण्यात आलेला आहे. त्या संदर्भात काही लोक जे आहेत ते देखील IBने अटक केलेली आहे, म्हणजे तिथल्या पोलिसांनी. तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, हे भाजपच्या वतीनं होतंय का यामागे काही वेगळी यंत्रणा काम करते? आणखी कुठली यंत्रणा तुम्हाला ठाऊक आहे? तर अशी कुठली यंत्रणा माझ्यापर्यंत तरी काही याची माहिती नाहीये. परंतु जे आपण तामिळनाडूतल्या सरकारच्या विषयी म्हणताय, तामिळनाडूतल्या सरकारच्या विषयी एवढं मोठं मॅन्डेट आल्यानंतर जर अशा पद्धतीनं सरकार जर पाडली जात असतील आणि असे प्रयत्न होत असतील, सरकार पाडण्याचे असे जर प्रयत्न होत असतील, तर मला वाटतं एकूण लोकशाहीच्या दृष्टीनं ही एकूण घडणारी घटना ही अत्यंत घातक आहे. काल तुम्ही जे वक्तव्य केलं त्यानंतर रोहित दादा असं म्हटले का अमोल कोल्हेंची म्हणजे शैलीच तशी आहे बोलायची. मात्र ह्याच्यावर संजय राऊत हे कुठेतरी नाराजी व्यक्त करतायत. तर हे म्हणजे राऊत आणि तुमच्यामधलं तसं संभाषण नव्हतं का? म्हणजे त्यांना तुमच्या शैलीबद्दल माहिती नाही, कारण की राऊतांची शैली सर्वांनाच माहिती आहे. नाही, आदरणीय संजय राऊत साहेबांनी खरं तर जे विधान केलेलं आहे हे विधान मला वाटतं की सकारात्मक आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं, त्यांनी माझ्याकडून जी अपेक्षा व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो. कदाचित राऊत साहेबांना त्याचा कॉन्टेक्स्ट माहीत नव्हता की कुठल्या बाबतीमध्ये हे विधान करण्यात आलं. कारण एका पत्रकार बांधवाने हा प्रश्न विचारला होता की मग राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे हे भारतीय जनता पक्षाकडे गेल्याशिवाय पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे होणार नाही का? जेव्हा आपण गप्पांमध्ये बोलतो तेव्हा मी त्यांना तसा प्रश्न विचारला, तशी काही ऑफर तुमच्याकडे आहे का? माझ्यापर्यंत तशी काही ऑफर आली नाही. जर ऑफर आली तर मग त्या संदर्भात विचार करू. त्यामुळे एखादी गोष्ट मीडियामध्ये जी येते त्याच्या मागचा कॉन्टेक्स्ट काय आहे ही कदाचित ती माहिती तोपर्यंत राऊत साहेबांपर्यंत पोहोचली नसेल. आणि रोहितदादांनी जे विधान केलेलं आहे, रोहितदादांना या विषयाची बऱ्यापैकी कल्पना होती आणि त्यामुळे या 2 विधानांमध्ये तुम्हाला ती तफावत दिसते. परंतु एकूण विधानाचं मी पुन्हा एकदा तो कॉन्टेक्स्ट आपल्याला सांगतो की जर एखाद्या पत्रकार बांधवाला हा प्रश्न विचारावा असा वाटत असेल तर ही एक चिंताजनक बाब आहे की रेल्वेचा विषय हा राजकारणाशी संबंधित नाही. रेल्वेचा विषय हा खरं तर राजकीय पक्षाशी संबंधित नाही, तो जनतेच्या विकासाशी संबंधित आहे. आणि असं असताना जर असा प्रश्न एखाद्या पत्रकार बांधवाला विचारावा असा वाटत असेल तर मग ही अंतर्मुखून विचार करण्यासारखी गोष्ट आहे. रेल्वे जरी राजकारणाचा विषय नाहीये, नुकतीच तुम्हाला मी परत तोच प्रश्न विचारेल
का एका बाजूला बुलेट ट्रेन ही 4-6 वर्षामध्ये तिचं प्लॅटफॉर्म म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तिचं आता प्लॅटफॉर्मचं सुद्धा काम सुरू झालेलं आहे. मात्र सेमी हायस्पीड जी रेल्वे आहे नाशिक पुणे ती अद्याप होत नाही. मग हे राजकारण नाही तर काय? हे राजकारण आहे की राजकीय इच्छाशक्तीचा विषय आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो, माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना इन्फ्रामॅन म्हणून संबोधलं जातं. जर माननीय मुख्यमंत्र्यांनी जर ही प्रखर राजकीय इच्छाशक्ती दाखवली पुणे नाशिक रेल्वे होण्यासाठी, तर हो, त्याच्यावर उपाय निघू शकतात. त्याच्यावर 1-2 नाही, त्यावर 4 उपाय आहेत. या संदर्भातलं संपूर्ण सादरीकरण हे रेल्वे मंत्रालयाला, रेल्वे मंत्र्यांना सुद्धा दिलेलं आहे. पार्लमेंटच्या फ्लोअरवर मी या सगळ्या गोष्टी बोललेलो आहे. फक्त आता गरज आहे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे होण्यासाठी, ती महाराष्ट्राच्या सरकारच्या प्रखर राजकीय इच्छाशक्तीची. शेवटचा प्रश्न, ठाकरेंचे खासदार फुटतात, पवारांचे फुटत नाही. काय अशी ताकद आहे पवारांमध्ये? आदरणीय पवार साहेब ही एक वेगळी जादू आहे. आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 8 जण, म्हणजे इतर पक्षात का होतं, काय होतं याच्याविषयी मी भाष्य करणं उचित ठरणार नाही. पण आमच्या पक्षातली जी परिस्थिती आहे ती मी ठामपणे सांगू शकतो की आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या लोकसभेतल्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 8 जण हे अगदी ठामपणे एकत्र आहोत आणि आम्ही एकत्रच राहणार, हे मी ठामपणे सांगू शकतो. म्हणजे ठाकरे त्यांच्या लोकप्रतिनिधींबरोबर संपर्क ठेवण्यामध्ये कमी पडले? मी आपल्याला तेच म्हणालो की शेजारच्या घरात काय होतं हे मी डोकावून पाहायची आवश्यकता नाही. माझ्या घरात काय परिस्थिती ते मी सांगणं जास्त उचित आहे. नक्कीच. खरं तर अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे की पवार साहेबांमध्ये एक वेगळी ताकद आहे, त्यामुळे आम्ही ठाम त्यांच्यासोबत आहे. सुप्रियाताई त्यांच्यासोबत आहे. आणि राहिला प्रश्न नाशिक पुणे सेमी मेट्रोचा, हायस्पीड रेल्वेचा, तो राजकीय इच्छाशक्तीमुळे कुठेतरी अडकलेला आहे. त्यामुळे ते पण लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.